सरकारी कार्यालयाची अधिकाधिक उत्पत्ती व्हावी. धैर्यशील दादा पाटील. पेण तालुक्यामध्ये वन परिक्षेत्र कार्यालय याचे आज उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी खासदार धैर्यशील दादा पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. अधिकाधिक उत्पत्ती सरकारी कार्यालयाची व्हावी असे बोलताना धैर्यशील दादा पाटील यांनी सांगितले. तसेच शुभेच्छा देताना माननीय रविशेठ पाटील यांनीही वनक्षेत्राचे चांगल्या पद्धतीने रक्षण व्हावे याकरता शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याचे वनरक्षक राहुल पाटील तसेच रायगड जिल्ह्यातील बरेच अधिकारी रक्षक उपस्थित होते. वन जीवन हे सुरक्षित राहावं. वन जीवन सुरक्षित राहिल्यानंतरच मानव जीवन सुरक्षित राहील, अन्यथा याचा दुष्परिणाम मानवावर होणार असल्याचे, वनक्षेत्राचे रक्षण करण्यासाठीची ही जबाबदारी सर्वांची असल्याचे अधिकाऱ्यांवर आहे. जिथे जिथे आमची गरज लागेल तिथे तिथे आम्ही तुम्हाला हातभार लावणार असे बोलताना खासदार धैर्यशील दादा पाटील यांनी सांगितले. ज्या वनक्षेत्रातून रस्ते जात असतील, पाण्याच्या लाईन जात असतील, तिथे तिथे काहीही गरज लागत असेल तर त्या गरजा लोकांच्या परिपूर्ण व्हाव्या याकरता अधिकाऱ्यांशी अधिकाधिक मदत करावी असे देखील यावेळी त्यांनी सांगितले आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी रायगड. कार्यालय याचं उद्घाटन करण्याकरता मान्य रविशेठ पाटील आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर सरकारी कार्यालय ही अधिक अद्ययावत व्हावीत, चांगली व्हावीत आणि सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जनतेप्रती असलेलं आपलं कर्तव्य बजावण्याकरता या सुखसोयींचा अधिकाधिक लाभ व्हावा याकरता शासनानं दिलेल्या या सुविधांबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या कार्यालयातून जनताभिमुख कारभार, जनतेच्या हिताकरता कारभार या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालावा याकरता येथील अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. फॉरेस्टचा तो जो कायदा जो आहे याच्यामध्ये आता आपल्याला तो एक बॉटलनेक झाल्यासारखा तो खिंडीतला तो रस्ता आहे. याच्यामध्ये इतर जो काही त्याचं काम जे करणं आहे त्या विड्थमध्ये त्याची मंजुरी मिळालेली आहे. फक्त त्याचं रुंदीकरण करण्याच्या मंजुरीचा एक टप्पा बाकी आहे, तो लवकरात लवकर या ठिकाणी करण्यात येईल. नाही, मी मगाशी भाषणातच सांगितलं की वन्यजीव संरक्षण कायदा हा वन्यजीवांच्या संरक्षणाकरता या ठिकाणी करण्यात आला होता. हा हेतू त्यावेळी सुद्धा योग्य होता, आजही योग्य आणि भविष्याच्याही काळामध्ये योग्य राहील. परंतु आता अतिक्रमण मानवी वस्त्यांवरती जी बिबट्यांची व्हायला लागलेली आहेत, आंब्याच्या आणि शेतीच्या पिकावरती जो वानरांचा त्रास व्हायला लागलेला आहे, तर याच्यामध्ये या सर्व त्रासातून सर्वसामान्य माणसांचं आयुष्य सुरक्षित राहावं याच्याकरता काही बदल घडवावे लागणार आहेत. आणि ते बदल घडवण्याची जबाबदारी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची आहे, ती आम्ही निश्चितपणाने पार पाडू.